एकत्र यावेत ही महाराष्ट्रामधल्या जनतेची इच्छा आहे असं दानवेंनी म्हटलंय। हिंदी सक्तीचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे असंही अंबादास दानवे म्हणाले। हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे। मग ते येतील, परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात, मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे। मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत। गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये। जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं। आम्ही मराठीचे समर्थक, पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही। मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठी साहित्यिकांसमोर स्पष्ट आहे, मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही। हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही। त्रिभाषा सूत्रे विद्यार्थ्यांचं हित आहे। गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज काढावा आणि राजकीय याच्या पुढे कराल तर राजकीय उत्तर आम्ही देऊ।